माझ्या प्रत्यक्ष क्लायंटचं की त्या स्वतः थेरपिस्ट आहेत. तर त्यांचं लग्न ठरत नव्हतं आणि त्यामुळे की माझे रिलेशनशिप भरपूर होतात, अगदी कमिटमेंट पर्यंत जातात, सिरियस असतात, पण जेव्हा लग्न हा विषय येतो तेव्हा ते होत नाही आणि काही ना काहीतरी कारणाने ते ब्रेकअप होतं आणि समोरची व्यक्ती पण चांगलीच आहे, असं काही नाही की त्याच्यामुळेच होतं, पण ते कधी लग्नामध्ये कन्व्हर्ट होत. तर आपण करूयात का म्हणून सो आम्ही त्यांचं पास्ट लाईफ केलं आणि असं लक्षात आलं की एका जन्मामध्ये ते त्या जन्मातले त्यांचे जे प्रेमी होते त्यांना लग्नाला परवानगी मिळाली नाही, तर दोघांनी एकत्र सुसाईड केलं आणि पाण्यात उडी मारून. आणि ते करताना त्यांनी शपथ घेतली की आपण परत एकमेकांना भेटू, शोधू आणि आपण इतर कोणाचेही कधीही होणार नाही. ज्याला आपण शपथ घेणं किंवा वाव्स त्या घेतल्या गेल्या. आता ही व्यक्ती ह्या जन्मात आली, ती व्यक्ती पास ओव्हरच झाली नाही. तिचा जो कोण प्रेमी होता ती ह्याच्या बरोबरच जन्माला कनेक्टेड सोल त्यांच्याच कॉन्शियसनेस मध्ये आहे, ते त्यांना लग्न करू देत नाही. हीच व्यक्ती तिला मिळत नाही तोपर्यंत ते होण्याची शक्यताच नाहीये, कारण की त्या शपथ दोघांनी घेतल्यात. ही विसरली आता या जन्माची शपथ, त्याने दुसरा जन्मच घेतला नाही ते विसरायला. इतकं कनेक्ट होतं की ती भीतीने त्याने जन्म पण नाही घेतला दुसरा. त्या सोल बरोबर ऍक्च्युअली काउन्सिलिंग करावं लागलं, निगोसिएशन करावं लागलं, त्या सोलला रिलीज करावं लागलं की योग्य वेळ आली की ही व्यक्ती तुझ्या समोर बरोबर येईल. जेव्हा ते कर्म कम्प्लीट व्हायचं असेल त्याला भरपूर वेळ द्यावा लागला आणि मग त्या सोलला रिलीज करावं लागलं.